फेसबुक आणि ट्विट आलं. ज्येष्ठ नेते शरद पवार देखील माध्यमांशी पुन्हा वाचतोय दिल्लीमध्ये जंतर मंतरवर सलग 28 दिवस तरुणांनी दिलेला लढा आणि दाखवलेली जिद्द ही कौतुकास्पद आहे. आंदोलकांच्या अगदी मागणीनुसार आज अखेर केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला. दडपशाहीला न घाबरता अन्यायाविरुद्ध ठामपणाने उभं राहून सरकारला नैतिक जबाबदारी स्वीकारायला भाग पाडणारा हा लढा लोकशाहीच्या ताकदीचं प्रतीक आहे. हा देशातील युवाशक्तीच्या एकजुटीचा मोठा विजय आहे. तसंच विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांनी ज्या पद्धतीनं देशातील युवकांना नैतिक आणि संसदीय पाठबळ दिलं त्याबद्दल विरोधी पक्षातील सर्व खासदारांचं मी आभार मानतो. देशातील लोकशाहीनं कास टाकली आहे आणि त्याचं श्रेय देशातील युवा पिढीला जातं हे निश्चित नमूद करावं वाटतं. हे माझं स्टेटमेंट ऑलरेडी केलेलं आहे. हे जे काही चाललेलं होतं फूट हे निवड एखाद दुसऱ्याची भाव नसते. अनेक विद्यार्थ्यांचं आयुष्यावर त्याचे विशेष परिणाम होत होते आणि आनंद हा आहे की संयमानं आणि शांततेनं युवा पिढीनं आपल्या भावना देशाच्या नेतृत्वाच्या समोर मांडल्या आणि त्याला यश आलं. आज त्यांच्या 2-3 राऊंड झाले असत्या मी स्वतः प्रधानमंत्र्यांना भेटलो. त्यांना विनंती केली की लोकशाहीमध्ये संवाद ठेवायची आवश्यकता असते. डायलॉग न ठेवणं त्याचे दुष्परिणाम होत असतात. हे मी काही सांगण्याची गरज नाही. तुम्ही हा डायलॉग सुरू केला पाहिजे. एक तर राजीनामा दिला पाहिजे किंवा डायलॉग करून काय म्हणणं त्यांचं आहे ते ऐकून घेतलं पाहिजे. आणि त्यासाठी तुम्ही केंद्रीय मंत्रिमंडळाचे तुमचे 2-3 कलिग्स शक्यतो सिनियर हे डिफ्यूज करा. अभिजित आणि त्यांचे सहकारी आहेत त्यांच्याशी आम्ही बोलणं केलेलं आहे. त्यांना आम्ही सांगितलेलं आहे की सरकार तुमच्याशी सुसंवाद ठेवायला तयार असेल तर बोलायचं नाही असा हट्ट करू नका. आणि सुदैवानं त्यांची बोलायची तयारी होती, हट्ट नव्हता.